श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला सगळ्यांचे स्वागत आहे. सर्व यूट्यूबकरांचे स्वागत आहे. आज आपण मोत्यांची नवीन प्रकारची डिझाईन शिकणार आहे. तर ती डिझाईन बनवण्याकरता आपल्याला साहित्य पाहिजे आहे. काय काय लागणार आहे ते हे पहा. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघेही 5 नंबरचे मोती आहे. नायलॉन धागा, धागा कापायला कात्री आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. तर आता आपल्याला ही अशा प्रकारची बांगडीची डिझाईन या ठिकाणी बनवायची आहे. आणि ती डिझाईन बनवण्याकरता आपल्याला ह्या ठिकाणी अशी चौकट पट्टी बनवायची आहे. आणि नंतर आपल्याला ही चौकट पट्टी जॉईन करून हा असा गोल या ठिकाणी आज आपल्याला बनवायचा आहे. म्हणजे आपली अशी बांगडी तयार होईल. आणि त्याच्या भोवती ठेवायला आपल्याला ही अशी छोटी छोटी फुलं बनवायची आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा एवढा धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला मागे गाठ पाडून 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. पहा, आता आपल्याला त्याची चौकट डिझाईन बनवायची आहे. ही अशी चौकट डिझाईन बनवायची. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, आणि आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेऊ. म्हणजे आपली ही चौकट व्यवस्थित अशी तयार होते. हे मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली आहे. आणि ह्या मधल्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई काढल्यानंतर 3 मोती ओवून घ्यायची आहे. हा एक मोती आणि परत 3 मोती ओवून आपल्याला चौकट करायची आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला त्याच दिशेने परत सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओवून घ्यायचा नाही, धागा ओढून घ्यायचा आहे. मी ह्या डिझाईनचा शॉर्टसुद्धा टाकलेला आहे. तुम्हाला तो आवडला की नाही, तुम्ही काही कॉमेंट्सद्वारे मला कळवलं नाही तरी ते कळवा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही आपली इथे दुसरी चौकट तयार झालेली आहे. आता आपण मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला ही एक शेवटची चौकट डिझाईन दाखवते आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्याच मोत्यातनं परत त्याच दिशेने सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर हे समोरासमोरचे मोती आहेत. त्याच्यातला हा एक मोती आणि हा मधला मोती असे ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. ही अशी आपली चौकट इथे तयार झाली. पहा, तर ह्या ठिकाणी मी ह्या 23 चौकट बनवून घेतलेल्या आहे. ही अशी 23 चौकटची पट्टी मी ह्या ठिकाणी बनवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला तिचा गोल करायचा आहे. हा असा गोल आपण आता बनवणार आहे. तर तो कसा बनवायचा ते पाहू. आता आपण हिला जॉईन करणार आहे ह्या पट्टीला. तर शेवटची ही चौकट ह्या पट्टीची, हे पहा, ह्या पट्टीची ही चौकट आणि ह्या पट्टीची ही चौकट आणि त्याच्यातलीच ही शेवटची चौकट, ह्या ज्या 2 चौकट आहे ह्या आपल्याला जॉईन करायच्या आहे. तर मी आता एक मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे. पहा, हा एक मोती धाग्यात ओवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो मधला मोती आहे ह्या चौकटमधला, त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, मी ही अशी सुई आता बाहेर काढून घेणार आहे. ह्या मधल्या मोत्यातनं ही सुई बाहेर काढली. ही अशी आपली इथे ही पट्टी जॉईन झाली. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला एक मोती घ्यायचा आहे. हा एक मोती घेतला पहा आणि इकडच्या चौकटमधला मधला मोती ह्याच्यातनं सुई काढली. आता ही जी चौकट आहे तिच्यातनं आपल्याला परत सुई बाहेर काढायची. ते एक मोती ओवून घेतला आणि ह्या चौकटमधला हा मधला मोती, ही आपली इथे 24-26 चौकट ह्या ठिकाणी झालेली आहे. 24 चौकटची पट्टी आपण ह्या ठिकाणी बनवली. पहा, हे असं जॉईंट इथे झालेला आहे आपला.
आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. ही मी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. हे पहा, आता माझा धागा इथे थोडासाच राहिलेला आहे. त्याच्याकरता मी पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते आणि इथे गाठ पाडते. आता तिला आपण 2 गोल केलेले ह्या पट्टीचे. आता ते 2 गोल कसे जॉईन करायचे, त्याची बांगडी कशी बनवायची ते मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवते. हे पहा, हे मी आता इथे गाठ पाडून घेते आहे आणि दुसरी सुई माझी ह्या ठिकाणी लगेच तयार आहे. आपण आता पुढची स्टेप करायला सुरुवात करूया. हे पहा, हे इथे मी आता गाठ पाडून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपला इथे हा गोल तयार झालेला आहे. आता आपण उरलेला धागा कात्रीने कापून घेऊ. हा असा गोल आपला ह्या ठिकाणी तयार झाला आहे आणि आता आपल्याला त्याचा असा आकार बनवायचा आहे. हा असा आकार आपण ह्या ठिकाणी बनवून घेतला. पहा, हा गोलाकार आणि हा गोलाकार, हे 2 गोलाकार आपले ह्या ठिकाणी आहेत. आता आपल्याला हे जॉईन करायचे, तर हे असे एकमेकावर ठेवायचे आहे आपल्याला. हे पहा, हे असे ठेवून घेतलेले आहे आणि आता माझी या ठिकाणी दुसरी सुई तयार आहे. दुसऱ्या सुईत मी धागा ओढून गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या चौकट हा गोल केलेला आहे आणि हा गोल केला आहे, हे 2 गोल जॉईन करायचे. आता ते कसे करायचे आहे पहा. आता आपल्याला इथे रंगीत मोती लागणार आहे, तर मी ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलपट्टीतला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतला आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. मी ह्या ठिकाणी हिरव्या मोत्याचा वापर केलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर ह्या ठिकाणी वापरू शकतात. आता पहा, आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्या खालच्या गोलातला. आता आपल्याला हे 2 गोल जॉईन करायचे, तर ते पहा कसे करायचे. ह्याच्यातनं सुई काढलेली आहे ह्या मोत्यातनं. आता आपण हे 2 गोल जॉईन करतो आहे. हा अशी सुई ओढून घेतली आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आपल्याला. एक रंगीत मोती ह्या ठिकाणी घेतलेला आहे पहा. आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढलेली आहे इकडच्या. आता आपल्याला इथे एक रंगीत मोती घ्यायचा आहे ह्या ठिकाणी. हा एक रंगीत मोती घेतला आणि आता हा दुसरा गोल घेतलेला आहे. ह्या दुसऱ्या गोलाला आपल्याला असा आकार द्यायचा आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. आता हे असे जॉईन करायचे पहा. तर आता ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढल्यानंतर आता इथे आपल्याला परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे. हा एक रंगीत मोती घेतला. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, तर ह्या गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. जॉईन करायला एकदम सोपी पद्धत आहे पहा. आणि तुम्ही डिझाईन करून पहा. तुम्हाला समजले की नाही मला कमेंटद्वारे कळवा. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता ह्या समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, लगेच ह्या समोरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. त्याच्याकरता आपण परत एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. आता आपला हा पूर्ण गोल आपल्याला असा जॉईन करायचा आहे. हे पहा, मी अशी सुई बाहेर काढून घेतली ह्या मोत्यातनं. फक्त धागा व्यवस्थित ओढायचा आहे. आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता हा समोरचा मोती, समोरासमोरच्या मोत्यांमधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता मी परत एक रंगीत मोती घेते आहे पहा. हा एक रंगीत मोती घेतला आणि पुढच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पहा, ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, असे मोती आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि जॉईन करायचे आहे.
आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. समोरासमोरचे मोती आपल्याला फक्त लक्षात, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ते हा मोती, ह्या पट्टीतला हा मोती, असे मोती आपल्याला लक्षात ठेवायचे. आता मी हा एक मोती घेतलेला आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. पट्टी जॉईन करायला थोडासा वेळ लागणार आहे आपल्याला, कारण 24 चौकटांची आपण पट्टी ह्या ठिकाणी केलेली आहे, तर आपल्याला थोडासा जॉईन करायला वेळ लागणार आहे. पहा, आता परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे. मोती व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हा समोरासमोरच्या मोत्यांमधनं मी सुई आता पटापट बाहेर काढते आहे आणि हा गोल मी पूर्ण करून घेते आहे. हे पहा, आता परत आपल्याला एक मोती घ्यायचा आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. परत आता आपण ह्या समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. मोती ओवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा आकार असा आपल्याला इथे बनवायचा आहे. थोडेसेच मोती आपल्याला आता ओवायचे आहे ह्या ठिकाणी. आता मी परत एक मोती घेतलेला आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा गोल आता मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते आहे कसा करायचा ते. या ठिकाणी आपला बांगडीचा आकार तयार होत आलेला आहे पहा. आणि आता परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. परत ह्या समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हा समोरचा मोती, अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. हे पहा, आता परत एक रंगीत मोती आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. अशा आपल्याला हे 24 मोती लागणार आहे. रंगीत मोती 24 लागणार आहे, कारण 24 चौकट या ठिकाणी बनवलेले आहे. आता मी हा एक रंगीत मोती घेतलेला आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. हे पहा, आता परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. आता इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आपण. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. परत आपल्याला एक रंगीत मोती ह्या ठिकाणी घ्यायचा आहे. परत ह्या इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. पहा, मी प्रत्येक मोत्यातनं सुई कशी बाहेर काढायची समोरासमोरच्या ते तुम्हाला दाखवते आहे. तुम्हाला समजले असेल तर मला कॉमेंट्सद्वारे कळवा. आता आपल्याला फक्त 5-6 मोतीच ओवायचे राहिलेले आहे. हा एक मोती ओवून घेतला. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपल्याला एक मोती घ्यायचा आहे आणि ह्या समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. एक चौकट आपली चुकली तर आपली डिझाईन चुकते ह्या ठिकाणी. त्याच्याकरता प्रत्येक चौकटमधला मोती लक्षात ठेवायचा आहे. कोणत्या मोत्यातनं सुई काढतो आहे, कोणत्या मोत्यातून आपल्याला सुई परत टाकायची आहे. परत एक मोती घेतलेला आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपल्याला एक मोती घ्यायचा आहे आणि ह्या समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता आपल्याला फूल बनवायचे. आता मी परत एक मोती घेतलेला आहे रंगीत आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली पहा. आता परत एक रंगीत मोती आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आपली ही बांगडीचा आकार ह्या ठिकाणी तयार होत आलेला आहे पहा. परत एक मोती घ्यायचा आहे रंगीत
आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. धाग्याला आडी जरी पडली तरी आपली डिझाईन ह्या ठिकाणी चुकते. हे पहा, ही आडी पडली होती त्यामुळे ते नीट दिसत नव्हतं, मोती नीट बसत नव्हता. आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता आपले 2च चौकट ह्या ठिकाणी राहिलेले आहे. पहा, हा एक मोती घेतला, ह्या चौकटमधनं ह्या मोत्यातनं बाहेर काढला समोरच्या. आता आपल्याला परत एकच मोती घ्यायचा आहे रंगीत, आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हा एक पांढरा मोती चौकटमधला. अशा प्रकारे आपली ही बांगडीची डिझाईन ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि इथे गाठ पाडून घेऊ. पहा, सुंदर अशी आपली बांगडीची डिझाईन ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला फूल शिकवते. फूल एकदम सोपं आहे, साधं आहे, करून पहा. उरलेला धागा कात्रीने कापून घेणार. हे पहा, सुंदर अशी ह्या ठिकाणी बांगडी तुमची तयार झालेली आहे, करून पहा. आता आपल्याला हे असं ह्या ठिकाणी फूल बनवायचं आहे. त्याच्याकरता आपण सुई घेतलेली आहे, धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे आपण गाठ पाडून घेऊ आणि 6 पांढरे मोती आता आपल्याला धाग्यामध्ये ह्या ठिकाणी ओवून घ्यायचे आहे. फूल एकदम साधं आहे, सोपं आहे, करून पहा. 6 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पांढरे, आणि त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. हे 6 मोती ओवून घेतले पहा, आणि त्याचा आपण ह्या ठिकाणी गोल आकार बनवणार आहे. गोल आकार आपण नेहमीच कसा बनवायचा ते बघत असतो. हा शेवटचा मोती गाठीजवळचा, त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर सगळ्या मोत्यांमध्ये मी डायरेक्ट सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा. आणि आता पुढच्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू, म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार झाला. ह्या ठिकाणी पहा, हा असा गोल झालेला आहे. आता आपल्याला रंगीत मोती ह्या ठिकाणी लागणार आहे. आपण बांगडीमध्ये हिरवा कलर घातलेला आहे, त्याच्याकरता मी फुलामध्ये सुद्धा हिरवा कलर ह्या ठिकाणी घालणार आहे. आता आपण 2 रंगीत मोती घेऊ. हे 2 रंगीत मोती घेतले. एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि परत 2 रंगीत मोती ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे. पहा, 6 पाकळ्या आपल्याला ह्या गोलाच्या भोवती करायच्या आहे. आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. 2 हिरवे, 1 पांढरा, 2 हिरवे असे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. लगेच आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. इथे आता आपल्याला इथपर्यंत 2 हिरवे मोती, 1 पांढरा मोती आणि 1 हिरवा मोती असे 4 मोती ओवायचे. सुरुवातीला 5 ओवले, आता आपल्याला 4 मोती ओवायचे आहे. अशा आपल्या ह्या 4 पाकळ्या ह्या ठिकाणी 2-2 मोती ओवून करायचे आहे. ह्या गोलातला हा हिरवा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या शेजारचा 1 मोती, अशी सुई बाहेर काढली. आता इथे परत आपण 2 रंगीत मोती घेऊ. हे 2 रंगीत मोती घेतले. 1 पांढरा मोती घेतला, 1 हिरवा मोती घेतला. परत आता आपण जी पाकळी तयार केली त्याच्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई वरती बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे परत आपल्याला 2 रंगीत मोती घ्यायचे आहे आणि 1 पांढरा मोती, 1 रंगीत मोती. हे फुले तुमच्या आता लक्षात आलं असेल, मी मागे 1-2 वेळेस हे फुलाची डिझाईन तुम्हाला शिकवलेली आहे. ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. आता परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपल्याला इथे 2 रंगीत मोती, 1 पांढरा मोती आणि 1 रंगीत मोती, 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 2 रंगीत मोती, 1 पांढरा मोती आणि 1 रंगीत मोती, असे 4 मोती ओवून घेतले.
आणि ह्या एका मोत्यातनं सुई वरती बाहेर काढायची. हे आपला हा षटकोनी आकार ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. पहा, आता आपल्याला ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची, पांढऱ्या मोत्यातनं. आणि हा एक पांढरा मोती आणि त्याच्याजवळचा हा हिरवा मोती. आतापर्यंत आपण 2 हिरवे, 1 पांढरा, 1 रंगीत असे 4 मोती होत आलो. आता आपल्याला पहा, हा 1 रंगीत मोती, हा पांढरा मोती आणि हा 1 रंग, असे 3 मोती आहेत. आता आपण ह्या ठिकाणी 3 मोती होणार आहे. ते कसे पहा, 3 मणी ह्या ठिकाणी 1 हिरवा, 1 पांढरा आणि 1 हिरवा असे 3 मोती होऊन घेतलेले आहे. आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे, इकडच्या हिरव्या मोत्यातनं. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, हे आपले 6 पाकळ्या ह्या ठिकाणी तयार झालेल्या आहे. पहा, हा 6 इथे आपला आकार तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हा पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. नंतर त्याच्याजवळचा हा रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आपल्याला आता ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यात सुई बाहेर काढायची आहे. तर आता हा 1 रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आता हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. इथे आता आपल्याला 5 मोत्यांचा एक गोल करायचा आहे. आता हा 1 मोती 4 पांढरे मोती होऊन आपण 5 मोत्यांचा ह्या ठिकाणी गोल करणार आहे. त्याच्याकरता धाग्यामध्ये 4 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे. ह्या ठिकाणी आपल्याला 3 गोल बनवायचे आहे. हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. हा 5 मोत्यांचा आपला ह्या ठिकाणी गोल झालेला आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. पहा, या मोत्यातनं सुई बाहेर काढली, तर इथे 6 मोत्यांचा गोल ह्या ठिकाणी बनवायचा. तर आपण आता इथे 5 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण, त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. हा आपला 6 मोत्यांचा ह्या ठिकाणी गोल झालेला आहे. आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. इथे सुद्धा आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा. तर आता आपण ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, हे 2 मोती आपले इथे आहे. आता आपण 4 मोती धाग्यामध्ये होऊन 6 मोत्यांचा गोल ह्या ठिकाणी बनवून घेऊ. पहा, आपली ही फुलाची डिझाईन सुद्धा या ठिकाणी होत आलेली आहे. हे 4 मोती आणि ह्याच्यातनं सुई बाहेर काढली ह्या मण्यामधला. तर ह्या जे मणी आहे ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची. हा आपला एक गोल ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. हा गोल केला आहे आपण, ह्याच्यातनं सुई आपल्याला परत अशी फिरवून घ्यायची आहे. ही अशी सुई फिरवल्यानंतर आता आपल्याला ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. इथे सुद्धा आपल्याला एक 6 मोत्यांचा गोल ह्या ठिकाणी बनवायचा आहे. तर आता ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. पहा, आणि आता इथे 4 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 4 मोती ओवून घेतले. पहा, आणि हा जो अलीकडचा मोती, हे 2 मोती आहे, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. तर आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि 6 मोत्यांचा आपला ह्या ठिकाणी गोल झालेला आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे पुढच्या. हे पहा, आणि आता ह्या 2 मोत्यांच्यामध्ये सुई परत आपल्याला बाहेर काढायची. तर ही अशी सुई बाहेर काढून घेतली ह्या मोत्यामधनं. आता इथे परत एक पांढरा मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचा आहे. हा पांढरा मोती एक ओवून घेतला. ह्या इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इकडच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली ही डिझाईन ह्या ठिकाणी तयार झालेली. पहा, आणि आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ. ह्या ठिकाणी मी अशी गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. सुंदर अशी आपली ही फुलाची डिझाईन ह्या ठिकाणी तयार झाली. पहा, आणि आता आपली ही बांगडी ह्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे. तर आता आपण ही अशी ह्या ठिकाणी डिझाईन मांडणार आहे. तुम्हाला दिव्याभोवतीची रांगोळी तुम्ही ह्या ठिकाणी बनवू शकतात. पहा,
हे पहा, सुंदर अशी मोत्यांची नवीन डिझाईनची रांगोळी आपण ह्या ठिकाणी आज शिकलेलो आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.